आलोकजी भांडगे गुरुजी त्यांचे सर्व मित्र परिवार अत्यंत चांगल्या पद्धतीचं हा जो ग्रुप आहे यांचं स्वतःच एक व्यावसायिक अनुसंधान या नाशिक शहरामध्ये असतानाही या समाजाचा आपण काही देणं लागतो या भावनेतून हे सर्व वैदिक पुरोहित दरवर्षी ज्या लोकांची धर्म मुंजीशिवाय करण्याचा अधिकार ब्राह्मणांना नाही आणि ज्यांची परिस्थिती नाही त्या सर्वांना बरोबर घेऊन किंवा ज्यांना स्वतंत्र तारीख काढायला जमत नाही अशा सर्वांना बरोबर घेऊन निशुल्क मुंजीचा कार्यक्रम दरवर्षी आखतात आणि धर्मप्रचाराचं काम हेच ब्राह्मणाचं आहे आणि ते ब्राह्मणाचं जे काम आहे मुंज केल्याशिवाय सर्व गायत्री मंत्र मिळाल्याशिवाय गुरुकडनं त्याला कुठले धर्मकार्य करता येत नाही, यज्ञोपवीत धारण करता येत नाही. अतिशय महत्त्वाचं हे काम म्हणजे यूट्यूब आणि व्हॉट्सअपवर धर्माविषयी फक्त बोलायचं, एकमेकांना मेसेज टाकायचे, घरी बसायचं असं न करता आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये समाजासाठी अतिशय स्तुत्य उपक्रम ते राबवतात आणि त्यांना साथ देणारे आमचे आदरणीय शौचे गुरुजी दरवर्षी आपला आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित असतात आणि नाशिकमधले जे काही 2-4 बोटावर मोजके इतके जे प्रातस्मरणीय लोक आहेत की ज्यांनी धर्म सांभाळून ठेवला त्यांच्यापैकी ते एक आहेत आणि अशा आदरणीय गुरुजींचा आशीर्वाद आपल्याला लाभतो की आपल्या पट्टूंचं भाग्य समजावं आणि अशीच ही यावेळेला 11 झाले गुरुजी 21, 51 किंवा समाजात ज्या ज्या माणसाला गरज पडेल त्याची सेवा करण्याची ताकद आई जगदंबा तुम्हाला देव अशी तुझ्यासाठी प्रार्थना करतो. आदरणीय शौचे गुरुजी तुमचं प्रेम आशीर्वाद या परिवारावर असंच असू द्या असं सांगतो. मला इथं बोलवलं, माझा सन्मान केला, 2 शब्द बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय परशुराम. सगळ्यांना अभिवादन करतो, गुरुजींना अभिवादन करतो. आज हे जे काही कार्य यांनी उभं केलेलं आहे अतिशय थोड्या अवधीमध्ये यांनी हर एक प्रकारचं कार्य केलं आहे. म्हणजे आज व्रतबंध सोहळ्यात तुम्ही सगळे आलेले असाल पण यांनी याज्ञिक शिकलेल्या ब्राह्मणांसाठी देखील अनेक विविध उपक्रम राबवले की 16 संस्कार हे ब्राह्मणांकडे आपण नुसतं याज्ञिकी शिकतो पण 16 संस्कारांचं ज्ञान नसतं तर ते 16 संस्कार कसे रुजावेत किंवा ते कसे केले जावेत यासाठी देखील यांनी एक मोठं शिबिर घेतलं होतं आणि सगळ्यांना त्याच्यात पारंगत केलं. त्याच्यानंतर यांनी अजून एक केलेला कार्यक्रम म्हणजे श्राद्ध विधी जो अतिशय दुर्मिळ आणि काही जणांनाच त्याच्यातलं पारंगतता मिळते असा हा जो श्राद्ध विधी आहे. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की श्राद्ध विधीमध्ये त्या प्रमाणात सगळ्या गोष्टी होत नाही. ही त्रुटी त्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी श्राद्ध विधीचा देखील मोठा एक कार्यक्रम इथे मोठं एक शिबिर घेतलं आणि त्या शिबिराच्या मार्फत बऱ्याच जणांना श्राद्ध विधीमध्ये ज्ञानवान केलं. असं ज्ञानदानाचं त्याचप्रमाणे ब्राह्मणासाठी हर एक प्रकारे लढणारं हे जे काही परिवार आहे जगदंब परिवार यांनी अतोनात प्रयत्न करून प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक गोष्टीचा विचार करत आज ही संस्था मोठी करत चाललेली आहे. स्वार्थ म्हणाल तर अतिशय शून्य स्वार्थ आहे, कुठलाही स्वार्थ मनी बाळगत नाही. जेही त्यांचे शिबिर झाले या शिबिरांमध्ये देखील त्यांनी निशुल्क काम करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. जिथे गरज लागते तिथे कोणाला तरी हात मारतात आणि त्यांच्याकडनं कार्य करून घेतात. प्रचंड दोघही जण सागर आणि किरण हे दोघही जण प्रचंड धावतात. त्यांना
मदत करणारे आमचे स्नेही इथे उपस्थित आहेत सगळे, तर हे देखील अतिशय मदतनीस होतात आणि हे कार्य पार पडतं. असंच यांचं कार्य वृद्धिंगत होत राहो, कारण या कार्याचं जे रोप आहे ते आपले परमपूजनीय गणेश्वर शास्त्री द्राविड गुरुजींनी लावलेलं आहे. यांचा परिचय बऱ्याच जणांना नसेल. जे आपलं राम मंदिराची प्रतिष्ठापना झाली अयोध्येला, ते यांच्या हस्ते सगळा विधी पार पडलेला आहे. हे काशीचे अतिशय दिव्य असे विद्वान व्यक्ती, यांना प्रति काशी विश्वेश्वर म्हटलं जातं, अशी ही परमपूजनीय प्रातस्मरणीय गणेश्वर शास्त्री द्राविड गुरुजी यांनी या कार्याची सुरुवात केली. आणि हे कार्य तुम्ही अत्यंत व्यवस्थितपणे करा, सगळे नियम पाळून करा, अशी दोघांना सूचना त्यांनी दिली. तेव्हापासून यांनी हे व्रत घेतल्यासारखं आज हे धावतायत, म्हणून हे सारे कार्य उभे राहत आहे. जगदंब परिवाराला आमच्यातर्फे कधीही कुठलीही कशाही प्रकारची मदत, कशाही प्रकारची कार्यासाठी अपेक्षा असली तर आम्ही त्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहू. कारण की त्यांचं हे कार्य हे शुद्ध कार्य असल्यामुळे यांच्या मागे आम्ही कायम उभे असू. कुठल्याही परिस्थितीमध्ये उभे असू, त्याबद्दल त्यांनी कुठलीही शंका बाळगू नये. आणि शुभेच्छा देतो की याच्याहून पुढचे मोठमोठे कार्य त्यांच्या हातून घडत राहो, अशी जगदंब परिवाराला शुभेच्छा देतो. 2 शब्द बोलण्यासाठी जो आम्हाला इथे स्टेज दिलं त्याबद्दल धन्यवाद आणि गुरुजींच्या चरणी दंडवत नमस्कार. जय हो. बोलताना बोलला की सचिनचं सहकार्य वगैरे वगैरे, तर याच्यात सहकार्य असं काहीच नाहीये. सगळ्यात मोठं जर याचं श्रेय जर द्यायचं असेल तर परिवाराबरोबर विशेष करून आमचे परममित्र अनुप भंगे, सागर प्रचंड मेहनत करतात. आपल्याला जरी हा 1 दिवसाचा सोहळा दिसत असेल तर मागील 6 महिन्यापासून हे किती पळताय, किती धावपळ करताय. काल संध्याकाळी सुद्धा त्यांना धावपळ करायला लावली थोडीशी, एखाद्या 2 वस्तूंची मागणी करण्याकरता. आज इथे भरपूर जण दिसताय, भरपूर जण सहकार्य करताय, पण कालपर्यंतची धावपळ ही त्या दोघांनी खूप जास्त केलेली आहे. आज आपण या उत्सवाचा आनंद घेतोय. मी जगदंबा परिवाराचा एक सहकारी असल्यामुळे मी सांगेन की याच्या पुढे याच्यापेक्षाही मोठे आणि याच्यापेक्षाही भव्य दिव्य कार्यक्रम हे वर्षभर कायम होत राहतील. आणि त्याला कुठल्याही प्रकारच्या सहकार्याची जी गरज पडली तर आपल्यापैकी प्रत्येक कुटुंबाला आवाज दिला जाईल. कारण हा परिवार आहे, कुटुंब आहे, सगळ्यांनी धावून यावं आणि आपलं जसं कार्य मंगल कार्य होतंय असं परत परत व्हावं, याकरता आपण या परिवारामध्ये सहभागी झालाय. आपण सर्वांनी सुद्धा कायम सहकार्य करावं अशी मी अपेक्षा ठेवतो. भालचंद्र गुरुजी आणि सगळ्या विद्वान लोकांना नमस्कार करतो. आणि मुख्य या कर्माचे प्रेरणास्थान असलेले परमपूजनीय द्रविड गुरुजी आणि त्याबरोबर कुलस्वामिनी रेणुका माता हिलाही नमस्कार करतो. जय श्रीराम, जय परशुराम. धन्यवाद.